हाय हॅलो नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आय होप सर्वजण एकदम मस्त असणार, मजेत असणार आणि व्हिडिओ बघत असणार. नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगला मी संध्याकाळीच स्टार्ट करत आहे, कारण की दिवसभर काही जमलंच नव्हतं माझं शूट करणं. तर आता दादा साहेबांचं चालू आहे, आमच्या म्हणजे रियांचं चालू आहे की बाहेर घेऊन चला, बाहेर घेऊन चला. सारखं दाराकडे जातो आणि डाळ ठोकत असतो. तर आम्ही आता जात आहोत बाहेर त्याला घेऊन. मग त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक करणार आहे. तर आता घेऊन जातो, बघा त्याची तयारी चालू आहे. केलं होतं संध्याकाळी, म्हटलं चला आता त्याला तर खाऊ घालून मगच फिरायला घेऊन जाऊ. तर आता त्याला खाऊ वगैरे घातलेला आहे, त्याची तयारी सुद्धा झाली. नाही बघा, रियांची तयारी सुद्धा झाली. आता हे रियांश कुठे जायचं? कुठे जा कुठे जायचं? हाय कर, हाय करून दे. हाय कर. बाय म्हणा, बाय. हा चल ना, आता चला ना. चला ना. चला चला, आता जातो आम्ही. हा भू जातो. हा हा, चला म्हणा तुम्ही पण. चला, तिकडून येऊन अजून स्वयंपाक सुद्धा करायचा आहे. चला आम्ही जातो आता बाहेर फिरायला. बाय करून द्या. बाय. तो करतो बरोबर. आज जेवणामध्ये बनवायची आम्हाला पावभाजी. तर पावभाजी बनवणार आहे. रियाज सँडल घेतली रियाजला नवी नवी. पुचू पुचू वाजवायला आवडतं आम्हाला, पुचू पुचू. हळू जायचं आहे. हळू जाऊ गो. हळूहळू जायचं ना. इतकं जोरात येतो का? हळूहळू. रियाजने न्यू न्यू ड्रेस घातलाय. हा असं पाय उचलता. खूप जास्त लवकर अंधार पडत असतं तेलंगणामध्ये. आणि हे बघा, रियाज पूर्ण मोकळा मोकळा फिरून राहिला त्याचा त्याचा. अजून किती वाजले? 6 वाजलेले आहेत, तरी खूप जास्त अंधार झालेला आहे. व्हिडिओ मध्ये दिसतं का नाही माहित नाही. आणि त्याला फिरायला आणलं की त्याला मोकळंच फिरायचं असं, हात धरायचा नसतो. त्यामुळे जास्त करून त्याला फिरायला सुद्धा आणत नाही, कारण की गाड्या वगैरे फिरत असतात इकडं. रोडावर त्याची मस्ती चालू होती म्हणून त्याला पार्किंग मध्ये घेऊन आलं. तर तिथं सुद्धा त्याचं चालूच होतं रोडावर जाण्यासाठी. तर म्हटलं तर आता वरतीच घेऊन जाऊ याला. आणि पावभाजी सुद्धा बनवायची, त्याची मला तयारी करायची होती. आता मी इकडं पावभाजीची तयारी करून घेते. सर्व व्हेजिटेबल आणि कट करून घेणार आहे मी रफली. यामध्ये मी गाजर, बटाटा, फुलकोबी, नंतर टोमॅटो आणि बीटरूट घेतलेला आहे. बीटरूट तर नक्की घ्यायचं, जेणेकरून ना पावभाजीला खूप छान असा रेड कलर येतो. म्हणून वरून फूड कलर टाकायची गरज पडत नाही, किंवा शिमला मिरची नाही टाकली तरी सुद्धा चालते. आणि 2 टोमॅटो मी रफली चॉप करून घेतलेले आहेत. आता हे सर्व व्हेजिटेबल मी कुकर मध्ये टाकून शिजवून घेणार आहे. आणि वाटाणे सुद्धा घेतलेले आहेत मी, भिजवलेले वाटाणे. सर्व भाज्या मी कुकर मध्ये टाकले आणि आता मीठ टाकून घेणार आहे शिजण्यासाठी. आणि अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. आणि त्यानंतर कुकर बंद करून 3 शिट्ट्या मी कुकरच्या घेणार आहे. आणि त्यानंतर हे बघा किती छान अशा भाज्या शिजून तयार झालेल्या आहेत. आता यामध्ये मी पाणी सेपरेट करून घेते भाज्यांचं, ते नंतर लागणार आहे आपल्याला. आणि पावभाजीचं मॅशर येतं ना, त्याने मी मॅश करून घेत आहे सर्व व्हेजिटेबल्सला. त्यानंतर इकडं शिमला मिरची घेतलेली आहे, 1.5 शिमला मिरची घेतली होती. आणि एक मोठा साईजचा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा मी चॉपर मध्ये चॉप करून टाकणार आहे. तेल घेतलंय, त्यानंतर 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तुम्ही बटर सुद्धा टाकू शकता, खूप छान टेस्ट लागते. आता मी कांदा आणि शिमला मिरचीला छान असा परतवून घेणार आहे, सोनेरी रंग येईपर्यंत.
3-4 मिनिटं मी कांदे आणि शिमला मिरचीला परतवून घेतलं. छान असा कलर आलेला आहे. आता यामध्ये मी सुके मसाल्यांमध्ये मी लाल तिखट टाकलेलं आहे, काश्मीरी तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर हळद, गरम मसाला असं सर्व टाकून मी छान परतवून घेतलं. थोडं पाणी टाकलं कारण की मसाले जळायला नको पाहिजे म्हणून. मॅश केलेले व्हेजिटेबल होते मी ते त्यामध्ये टाकून घेतले आणि छान परतवून घेणार आहे. आणि परत मॅशरने आपल्याला इथं मॅश करून घ्यायचं आहे. आणि थोडं शिजल्यानंतर ना यामध्ये आपण जे पाणी उरवलं होतं व्हेजिटेबलचं ते यामध्ये मी घातलं. आणि आम्हाला जास्त घट्ट भाजी आवडत नाही, त्यामुळे मी परत अर्धा ग्लास यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि छान असं भाजीला मी उकडून घेतलं. मीठ टाकलं वरून आणि पावभाजी मसाला 2 चमचे टाकलेला आहे. तुम्ही जास्तही टाकू शकतात. तर हे बघा छान अशी भाजी मी परतवून घेत आहे आणि आता उकळी आल्यावर यामध्ये छान कोथिंबीर टाकून घेणार आहे बारीक चॉप करून. छान आणि टेस्टी पावभाजी बनवून रेडी झाली आहे. ब्लॉग मी आज स्टार्ट करत आहे. काल छान अशी रात्री मस्त पावभाजी बनवली होती, ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर एकदम झटपट पावभाजी मी काल बनवली होती कमी वेळामध्ये. एकदम छान आणि टेस्टी पावभाजी बनवून रेडी होत असते. तर सकाळचा माझं सर्व आवरून झालं आहे. त्यानंतर मी जेवण केलं, रियांशला खाऊ वगैरे घातलं, अंघोळ वगैरे केली आणि आता तो झोपलेला आहे. तर आमचं जेवण सुद्धा आता झालं. स्वयंपाक केल्यानंतर जेवण केलं. आज सकाळी नाश्त्याला शिरा बनवला होता, त्यामुळे जास्त काही भूक नव्हती. तर सिंपल जसं जेवण बनवलं होतं आणि ते खाल्लं. आता जेवण वगैरे झालं तर चला म्हटलं आता माझ्याकडे वेळ आहे, तर छान असं काहीतरी आपण बनवूया. तर मागच्या वेळेला मी तुमच्यासोबत पाऊच शेअर केलं होतं, मेकअप पाऊच होतं ते. तर पर्स बनवू आपण. माझ्याकडे जे ब्लाऊजचे उरलेले कापड असतात ना, त्यापासूनच वेगवेगळ्या वस्तू मी बनवत असते. तर ते मी आज पहिल्यांदाच माझं YouTube चॅनल बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला तर मग मी आता पाऊच बनवते. वेळ वाया न घालवता. रियान झोपला तेवढाच वेळ असतो माझ्याकडे. जोपर्यंत तो झोपतो ना तेव्हाच माझे काम वगैरे होतात. ब्लाऊज पीसचं कापड उरलं होतं, त्याची उंची मी घेतली आहे 6.5 आणि रुंदी घेतली आहे 10.5 आणि अस्तर सुद्धा त्याचप्रमाणे मी कट करून घेतला आहे. अस्तर आणि लाइनिंगची कटिंग करून झालेली आहे. तर आता मी यानं जॉईन करून घेणार. पण माझ्याकडे ना कॅनव्हास नव्हतं आणि हे पण नव्हतं, काय म्हणतात त्याला, फॉर्म नव्हतं. त्यामुळे थोडीशी आपली कशी अशी कळक असते ना, त्यासाठी मी काय केलं, हे 2 अस्तर घेतलेले आहेत. आता यांना मी जॉईन करून घेते सर्वात आधी. त्यानंतर मग हे जे मेन फॅब्रिक आहे तर त्याला मी जॉईन करून घेणार आहे. अस्तरची कटिंग मी एक्स्ट्राचीच केली होती कारण की त्याला पुन्हा एकदा माप घेऊन कट करायचं आहे. तर मी हे बघा मी 2 अस्तर जॉईन करून घेते. असे 2 मी बनवून घेणार आहे. हे बघा अस्तरची कटिंग करून झाली. असे 2 फॅब्रिक मी बनवून घेतले आहेत. आता 6.5 याची उंची घेतली आहे. मार्किंग करून घेते आणि आता याला कट करून घेणार आहे मी. आणि 10.5 याची रुंदी घेतलेली आहे. तर ब्लाऊजचं जे मेन फॅब्रिक होतं ना त्याचं सुद्धा मी असंच केलेलं आहे आणि कट करून घेतलेलं आहे. हे बघा मी मोजून दाखवते. 10.5 याची रुंदी घेतलेली आहे आणि उंची 6.5 आहे. तर ब्लाऊज पीस ठेवून मी याला कट करून घेतला तो शेप. आता याला मध्ये आपण फोल्ड करायचा आहे आणि सेंटर काढून घ्यायचा आहे. सेंटर काढून घेतल्यानंतर अर्धा इंच एक साईडला मार्किंग करून घ्यायचे आहे. सेंटर पासून अर्धा इंच डावी साईडला आणि अर्धा इंच उजवी साईडला मी मार्किंग करून घेतली. उंचीला मी 3.5 इंच घेणार आहे. खालच्या साईडने 3.5 इंच घेऊन मी उभी रेष आखली आणि त्यानंतर हे पॉइंट जॉईन करून घेतले आहे कारण की याला आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी 1 इंचच्या मार्किंग करून घेतली आहे आणि हे सुद्धा आपल्याला 3.5 इंच पर्यंत मार्किंग करून याला सुद्धा आपल्याला कट करायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकतात. तर मी आता आखून घेतल्यानंतर आता याला कट करून घेते. मेन फॅब्रिक आणि अस्तर घेऊन आता याला आपल्याला जॉईन करायचं आहे. तर सर्वात आधी आपण जे कट केले होते ना तर ते जॉईन करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. खूप सोपे आहे पर्स बनवण्यासाठी आणि खूप लवकर तयार होते. 3 पॉइंट कट केले होते, ते 3 पॉइंट मी आता मेन फॅब्रिकचे शिवून घेते. त्याचप्रमाणे आता अस्तरचं सुद्धा जॉईन करून घेणार आहे 3 पॉइंटला. हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं जॉईन करून घ्यायचं आहे. अशा आपण 2 अस्तरचे पार्ट तयार करणार आहोत कारण की आपल्याकडे कॅनव्हास नाही आहे आणि
फॉर्म सुद्धा नाही आहे, त्यामुळे मी 2 अस्तर एकत्र जॉईन करून असं बनवून घेतलं आहे. तर अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ना, त्याला आता इकडे वरती शिलाई द्यायची आहे आणि पलटवून सुद्धा परत एकदा शिलाई द्यायची आहे. 4 पार्ट बनवून रेडी झालेले आहेत. आता याला जॉईन करून घेणार आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक मी जॉईन करून घेते सर्वात आधी. त्यानंतर पलटवून सरळ साईडला एक दाब टीप देणार आहे. हे बघा, असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोघे पार्ट मी बनवून घेतले. आता सीधी बाजू मधल्या साईडने ठेवून दोघी साईडची त्यात वरून आपल्याला एक टीप द्यायची आहे आणि एका साईडला ना कोणत्याही एका साईडला आपल्याला जागा सोडायची आहे, कारण की आपल्याला हे सर्व मेन फॅब्रिक पलटवून घ्यायचं आहे. तर हे बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी पूर्ण साईड हे जॉईंट करून घेत आहे. जसा आकार आहे तसंच मी जॉईन करून घेते आणि मध्ये पट्टी सुद्धा लावणार आहे. यामध्ये तुम्ही दोरी सुद्धा टाकू शकता, नाहीतरी मोतीची लेस येते ना, ती टाकली तरी सुद्धा चालते. हे बघा, सर्व साईडने शिलाई मारून झालेली आहे. आता जिथं जागा सोडली होती ना मी एका साईडला आहे ना, थोडस आपण जागा सोडायची आहे, पूर्ण शिलाई मारायची नाही. हे बघा, असं राहू दिलं होतं मी. तर आता काय करायला, याला आपल्याला पलटवून घ्यायचं आहे पूर्ण पाऊसला. तर मी पलटवून घेते. असं मधून काढायचं त्याला बाहेर आणि जे आपण शिलाई सोडली होती ना, इथं आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे. हे बघा, मी पूर्ण पाऊच काढून घेते बाहेर. खूप छान डिझाईन, आपलं पर्स म्हणू शकता तुम्ही, नाही तर हँडबॅग पण म्हटली ना तरी सुद्धा चालेल, इतकं छान येते. रेडी झालेली आहे. तसं बघायला गेलं तर तुम्ही इकडे मोत्याची हे लावली तरी सुद्धा चालेल. हे बघा, असं पलटवून घेतलंय बघा, किती फिनिशिंग सोबत तयार झालेला आहे ना आपला हँडबॅग. तर हे सर्व आपलं कोणे काढून घ्यायचे. इथे ना तुम्ही लेस लावली ना तरी सुद्धा खूप छान दिसतं. पोटली पर्स कशी येते हँड पर्स, त्याचप्रमाणे हे सुद्धा असतं. याला मी आता वर्क करून गेली तर स्टोन वगैरे लावेल. हे बघा, आता मी हे जे होतं ना राहू दिलेले एक साईडला, इथं आता शिलाई मारून घेणार आहे या अस्तरला. तर आता मी याला मध्ये टाकून घेते. हे बघा कसं टाकत आहे. पोटली पाऊस सारखंच रेडी झालेला आहे तसं, पण डिझायनर तुमच्याकडे जर ब्लाउज पीस असेल ना डिझाईनचं, म्हणजे काठाची साडी असेल वगैरे, तर त्याचं सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि खूप छान येईल डिझाईनचं. हे बघा, आता इकडे ना मी एक लास्ट शिलाई देत आहे, कारण की याची फिनिशिंग खूप छान दिसायला पाहिजे म्हणून. किती छान दिसत आहे ना. वरच्या कॉर्नरला मी दाबटीप देऊन घेतली आहे, कारण की छान अशी फिनिशिंग यायला पाहिजे म्हणून. हे बघा, पाऊच बनवून रेडी झाला आहे आपला. किती छान पाऊच रेडी झालेला आहे. साडीच्या काठापासून आपण पाऊच बनवला आहे. मोतीची लेस लावून पर्स खूप छान दिसत आहे आणि माझा पसारा झालेला होता ना शिलाई काम करताना, तर तोच मी आवरून घेत आहे. शिवता शिवता मला संध्याकाळच झाली. हे बघा, मी इकडं काही शिलाई वगैरे करत होते, तर यांचं कार्टून नेटवर्कचं बघा काय असतं, लगेच टीव्ही चालू होते ना दादा, टीव्ही चालू होऊन जाते आमची लगेच. मी काय करत असले का त्याला कोंडून ठेवावं लागतं आणि ते जास्त आगाऊपणा करायला लागलं का मम्मी देते त्याला टीव्ही लावला का मग तेव्हा ते शांत बस. आता त्याला एक एक वस्तू दिसते त्यामुळे तो लगेच घ्यायला जात. हे बघा, हे माझ्या राणीचं चालू झालं. त्याला काय माहिती आता कसं काय बघतो की काय तो, तर ते चार्जिंगला लावायचं त्याला बरोबर समजतं ते कुठे लावायचं काय लावायचं. पाऊस शिवता शिवता मला संध्याकाळच झाली, चहाचा सुद्धा टाइम झाला आहे. आणि हे बघा किती छान पाऊस बनवून रेडी झाला आहे. कोणत्याही आता माझी या कलरची साडी आहे ना, त्या साडीवर मी याला घेऊन जाऊ शकते कुठे पण. आपण पर्स मध्ये आपण मोबाईल ठेवला किंवा आपले पैसे वगैरे पण ठेवू शकतो आपण याच्यामध्ये. खूप छान दिसेल साडी सोबत. साडीच्याच डिझाईनची आपण पर्स बनवून रेडी केलेली आहे. तर चहाचा संध्याकाळ झाली, चहाचा टाइम झाला, मम्मीने चहा सुद्धा माझ्यासाठी आणून दिली. उशीर झाला मला शिवता शिवता, कारण की माझं लहान मशीन आहे ना, तर मला वेळ लागतो शिवायला.
तुमचं जर मोठं मशीन असेल ना तर अर्ध्या तासामध्ये पूर्ण कटिंग वगैरे स्टिचिंग वगैरे करून तुम्ही रेडी करू शकता. अर्धा नाही तर 15 मिनिटामध्ये सुद्धा ही बॅग रेडी होऊ शकते. तर छान अशी बॅग रेडी झाली आहे. माझ्याकडे मोतीची लेसचा असेल किंवा मोतीचा हार असतो ना आपला नेकलेस यायचा बघा पूर्ण लॉंग असा माड सारखा, तर तो सुद्धा याला आपण लावू शकतो. लहान लावलं तरी चालेल, मोठं लावलं तरी चालेल, आपल्याला जशी साईज पाहिजे तसं. त्या हातामध्ये सुद्धा खूप छान दिसेल ही पर्स. कशी वाटली काय वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग मी व्हिडिओचा शेवट घेते आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन जर असाल तुम्ही चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा, मजेत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा.